नमस्कार लाडक्या बहिणींनो, मराठी डिजिटल वर्ल्डच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार आयडेंटिफिकेशन करण्यासाठीची मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, लवकरच या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती जे की ladkibaheen.maharashtra.gov.in ही आहे, यावरती ई-केवायसी करण्यासाठी सुरू होईल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भामध्ये आलेला GR म्हणजे शासन निर्णय आणि केवायसी कशा पद्धतीने करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या मराठी डिजिटल वर्ल्ड या चॅनलवरती बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील। आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणारे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील। तर वेळ न वाया घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी बघत आहात दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे काल आलेला हा शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार आयडेंटिफिकेशन करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याची आपण सविस्तर प्रस्तावना काय आहे, शासन निर्णय काय आहे आणि आपल्याला केवायसी कशा पद्धतीने करायची आहे, तुम्ही स्वतः केवायसी करू शकणार आहात का, त्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागणार आहे, याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। व्हिडिओला थोडंसं स्किप करू नका, जेणेकरून एकही डिटेल तुमच्याकडनं मिस होणार नाही। तर ठीक आहे, तर प्रस्तावना काय या ठिकाणी बघा। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधार करण्यासाठी कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे आर्थिक रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम 2016 च्या कलम 7 नुसार तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करणे किंवा आधार प्रमाणीकरण करणे असे नमूद केलेले आहे। मित्रांनो, मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेच्या लाभार्थ्याची केवायसी करायची आहे। महिला व बाल विकास विभागाची UID ने नियुक्ती केली आहे, त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी व प्रमाणीकरण सादर करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार आयडेंटिफिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरती केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तरी सर्व पात्र महिलांनी केवायसी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी केवायसी करण्यासाठी आपल्याला एकूण GR निर्गमित केलेल्या तारखेपासून 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे। तर सविस्तर GR आपण या ठिकाणी बघूया। तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवरती सदर केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवरती लाभार्थी प्रत्यक्ष ई-केवायसी बाबत कारवाईची माहिती फ्लोचार्ट म्हणजे आपण परिशिष्ट अ मध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी व प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षाच्या या परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे काल 18 तारखेपासून 2 महिन्याचा आत पूर्ण करणे बंधनकारक आहे, असं आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार आयडेंटिफिकेशन केले नाही त्यांना पुढील कारवाईसाठी पात्र राहतील याची नोंद त्यांनी स्वतः घ्यायची आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला केवायसी करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यापासून
2 महिन्याचा या ठिकाणी आपल्याला या योजनेमध्ये केवायसी करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे। याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यायची आणि केवायसी करणं प्रत्येक लाडकी बहीण योजनेमधील जे काही पात्र महिला असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार आयडेंटिफिकेशन केले नाही ते पुढील कारवाईसाठी पात्र राहतील याची नोंद घ्यायची। जर तुम्ही या ठिकाणी केवायसी केली नसेल तर तुमची या ठिकाणी जी काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जी काही रक्कम मिळत आहे त्यामधून तुम्हाला ती रक्कम जी आहे ती देण्यात येणार नाही, तर याची सुद्धा दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याचा कालावधी या योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी देण्यात येणार आहे। तर प्रत्येक वर्षी तुम्हाला जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला दरवर्षी तुम्हाला केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे, करून घ्यायची आहे। तर ठीक आहे, हा शासन निर्णय होता आणि आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही केवायसी कशा पद्धतीने करायची याविषयीची माहिती सुद्धा आपल्याला या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। मित्रांनो, आपल्याला केवायसी करण्यासाठी काही स्टेप या ठिकाणी फॉलो करण्यासाठी या ठिकाणी फ्लो चार्ट दिलेला आहे, त्यानुसार आपण या ठिकाणी केवायसी कशी करायची हे जाणून घेऊयात। तर सर्वात अगोदर लाभार्थ्यांना काय करायचं, मोबाईलवरती असो किंवा तुम्ही कॉम्प्युटरवरती भरत असो किंवा जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत नसतील तुम्ही नजीकच्या CSC सेंटरवरती सुद्धा व्हिजिट करू शकणार आहात। ठीक आहे, सर्वात अगोदर ladkibhin.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती जायचं आहे। तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची वेबसाईट तुमच्या समोर येईल, ही वेबसाईट आहे। आणखीन या ठिकाणी केवायसी करण्यासाठीचं ऑप्शन आपल्याला देण्यात आलेलं नाही। जसे ही केवायसी करण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये सुरू होईल तसंही मी तुम्हाला लाईव्ह डेमोचा व्हिडिओ केवायसी कशा पद्धतीने करायची हे नक्की आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर ठीक आहे, वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर मुख्य पृष्ठावरील केवायसी बॅनरवरती क्लिक करायचं। तर आता मुख्य पृष्ठावरती या ठिकाणी जसं या ठिकाणी योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदाराचे लॉग इन असे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तसं या ठिकाणी तुम्हाला केवायसीचं सुद्धा बॅनर या ठिकाणी पाहायला भेटेल, त्यावरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर केवायसीचा फॉर्म उघडेल। लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पडताळणीसाठी संकेत कोड म्हणजे जो कॅप्चा दिलेला असतो तो कॅप्चा नमूद करायचा आहे। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून तुम्हाला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। तर OTP टाकून झाल्यानंतर तुमची केवायसी यापूर्वी झाली आहे का किंवा केवायसी झालेली नाही हे तपासलं जाईल। जर तुमची केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर तुम्हाला केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर तुमची केवायसी झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीमध्ये आहे की नाही हे तपासलं जाईल। जर या ठिकाणी नसेल, तुमचा लाभार्थी यादीमध्ये नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही तुम्हाला असा संदेश प्राप्त होईल। आणि जर असेल तर तुम्हाला लाभार्थ्याच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP प्राप्त होईल। तर या ठिकाणी तुम्हाला जो OTP आहे तो तुम्हाला सदर OTP तुम्हाला वेबसाईटवरती दिलेल्या प्रकारामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी भराव्या लागणार आहेत। त्यानंतर तुमचं जात प्रवर्ग निवडायचा आहे। खालील बाबीमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन करायचं आहे, म्हणजे माझ्या कुटुंबातील सदर नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये कार्यरत नसल्याबाबतचं किंवा सेवानिवृत्तीचं वेतन घेत नसल्याबाबतचं या ठिकाणी डिक्लेरेशन हो किंवा नाही मध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला व केवळ एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहेत हो किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला ह्या गोष्टी करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे। सक्सेसफुली तुमची केवायसी पडताळणी यशस्वी पूर्ण झाल्याबाबतचा तुम्हाला संदेश प्राप्त होईल। अशा पद्धतीने तुम्ही जी केवायसी आहे ती केवायसी करून घ्यायची आहे। मित्रांनो, ज्यावेळेस या ठिकाणी वेबसाईटवरती ॲक्च्युअलमध्ये केवायसी करण्यासाठी सुरू होईल ह्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवेल, कशा पद्धतीने तुम्ही केवायसी करायची, काय काय तुमची त्यामध्ये प्रोसेस असणार आहे याविषयीची सगळी माहिती तुम्हाला मी सांगेल। तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती। तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि विशेषतः लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। ठीक आहे, तर भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।